आज सायंकाळी साधारणतः 4:30 वाजता अहमदपूर तालुक्यातील वळसंगी या गावातील शेतकरी विनायक माधवराव येनगे यांच्या शेतातील ऊसाला अचानक लागलेल्या आगीमुळे या ठिकाणी एकच खळबळ उडालेली आहे. कारण हे पूर्ण क्षेत्र बघत असलेलं 7 एकर ऊसाचं हे त्या शेतकऱ्याचं क्षेत्र आहे आणि या ठिकाणी अचानक आग लागल्यामुळे त्यांनी अग्निशमन दलाला अहमदपूरला फोनद्वारे याची माहिती दिल्याच्या नंतर या ठिकाणी अग्निशमन दल मात्र तात्काळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर 7 एकर या ऊसाच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच अंशी ऊस जळून खाक झाल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे. सदरील शेतकऱ्याला आपण याबाबत माहिती घेतली असता या ऊसाचं हे कालावधी आता जवळपास तोडण्याचा कालावधी संपत आलेला असेल आणि थोड्या दिवसामध्ये हा ऊस तोडणार असल्याचे सांगण्यात येते. आता आपण बघत असलेल्या या चित्रामध्ये पाहत आहोत की ऊसाच्या मधोमधून हा गेलेले विजेची लाईन आणि याचमुळे कदाचित या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाला असावा असं या शेतकऱ्याकडून सांगण्यात येते. मग आता नेमकं पाहूयात नेमकं या संदर्भामधील सदरील शेतकऱ्याने काय माहिती दिली. आपण शेतकऱ्याकडे जाणार आहोत. हा बोला. विनायक माधवराव येनगे, राहणार वळसिंगी, तालुका अहमदपूर. किती एकरचा प्लांट आहे ऊसाचा तुमचा? हे 7 एकर आहे. 7 एकरचा. हो किती वाजता आग लागली आणि कशामुळे लागली, काय कारण? सर काय हा सर सर्किट झाल्यामुळे 4-4:30चा टाइम. बरं आता उगा अंदाजे काय सांगता येईल ह्या शेतातून तुम्हाला दरवर्षीच्या प्रमाणामध्ये किती टन ऊस निघतो आणि आता काय तूट निर्माण होईल? कमीत कमी 300च्या पुढे जावा, 300-350 निघतोय हो. दरवर्षी. आता तर कमी होईल, घटल? नाही, काय घटल, इकडे खोड आहे, नव्याचं वाढेल. नाही ह्या आगीमुळे काय घटल की नुकसान आता 7 एकरला 7 एकर झालं. मागणी काय तुमची? मागणी का भरपाई दे, हे नुकसान भरपाई मिळाली? 2 वर्ष झालंच आम्ही ऊस लावला इथं. त्याच्यापूर्वी नव्हतं. होता, मध्ये 5-6 वर्ष बंद केलं. शेत 7 एकर ऊस आहे म्हणून सांगता. ह्या ऊसाचा खर्च किती आहे आणि उत्पन्न किती होते? खर्च 2 लाख रुपये खर्च आहे आणि उत्पन्न आता ॲव्हरेज देण्यावर आहे. आता हे जळाल्यामुळं ॲव्हरेज घटल की वजनामध्ये घट होणार. हो. बरं आता हे ऊस तात्काळ शेतकऱ्याचा घेऊन जाणार आहेत का ते कारखान्यावाले जळाल्यामुळे? काही तुम्ही कळवले का तसं काही? नाही, आताच कळवले आहे आग लागल्यास. आग लागल्यास काय त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं? ते डावळेनं बोलले, हो, मी बोललो नाही. कोणत्या कारखान्याला? इथं उदगीर. बरं. या घटनेची माहिती आपल्याला कशी मिळाली आणि किती वेळामध्ये आपण इथपर्यंत आलात? या घटनेची माहिती आम्हाला इथल्या नागरिकांनी, शेतकरी जे आहेत त्या नागरिकांनी दिलेली आहे. एक 2-3 मिनिटांमध्ये आम्ही इथं आलो. तर काय परिस्थिती होती आपण ज्यावेळेस या ठिकाणी आलात त्यावेळेस काय परिस्थिती होती? खूप आगीचं प्रमाण होतं. आल्याच्या नंतर आम्ही पूर्णपणे नियंत्रणात आणली. सध्या आता थोडंसं राहिले, आता ती पण पूर्ण नियंत्रणात आणण्यात येईल. सर, अशा घटनेमध्ये एकंदरीत आग विझवताना काय शर्थीचे प्रयत्न करावे लागतात, काय काटकसर करावी लागते किंवा कोणती दक्षता घ्यावी लागते? सर, पूर्ण कसरत म्हणजे अशी की बा एवढं ते ही केलेले असते काय ना पाणी जाण्यासाठी, त्याच्यामधून जाण्याचे पाया वगैरे हे पूर्ण ही करावं लागते सर, कसरत करावी लागते. ऊस पडलेला असतो त्याच्यामुळे चलण्यासाठी आपल्याला पाणी मारण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो. आता आम्ही बघितलं की या ठिकाणी पाईप घेऊन जाताना आपले जवान मध्ये जात होते, त्यावेळेस अनेक वेळा ते अडखळे आणि कसं म्हणजे एकदम असं कसं जाता येईल तुम्हाला ऊसामध्ये? कसं जे बी ऊसाचे प्लांट मोठे मोठे आहेत, जे 4 एकर 5 एकर आहेत, ते शेतकऱ्याने काय करायचे, आपली गाडी जायपुरते मध्ये रस्ता चांगला ठेवला पाहिजे. म्हणजे काय होईल, समजा फायर ब्रिगेड आल्यानंतर किंवा त्यांची बी गाडी आल्यानंतर जाऊन आगीवर कंट्रोल करता येईल. शेताच्या मधोमध रस्ते जे मोठे प्लांट आहेत ते रस्ता ठेवाय का हरकत नाही. म्हणजे आता समजा आता गाडीमध्ये घ्यायला जाऊन आता गाडी अडकली आहे, आता मोरी म्हणजे थोडा प्रॉब्लेमच झाला इजवायला. बरं, आता आग पूर्णपणे आटोक्यात आली? 80% आली, तर 20% चालू आहे. आता गाडी आपली अडकलेली आहे. तर या होत्या या शेतकऱ्याने दिलेल्या प्रतिक्रिया. नवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा ATN मराठीसाठी. मी भीमराव कांबळे, अहमदपूर, लातूर.